Good morning to all of you. Myself Govindas Pute, lecturer at Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is pharmaceutic first, and in last lecture we have completing chapter, that is the introduction to Indian pharmacopoeia, in which chapter we discuss about the what is the pharmacopoeia. Pharmacopoeia is the Greek word. Pharmakon means drug and peon means to making. It means combination, means any recipe or formula or other standard required to make or prepare a drug. The term pharmacopoeia was first used in 1580 in book on drug standard printed in Bangalore, Italy. Then first edition of Indian Pharmacopoeia was published in 1955. Then second edition of IP was published in 1985. Then third edition 19 sorry second edition was published in 1966, third edition published in 1985, and fourth edition published in 1996. Then fifth edition 2007, sixth edition 2010, seventh edition 2014, and now eighth edition that was published in 2018. Now in this lecture we learn about new chapter, that is the packaging of pharmaceuticals. After manufacturing of drug, it is essential that this should be stored properly. ड्रग मॅन्युफॅक्चर झाल्याच्यानंतर तो ड्रग प्रॉपरली स्टोअर करणं हे पण गरजेचं आहे. कारण का, तर बिकॉज ऑफ इट्स द स्टॅबिलिटी ऑफ ड्रगची स्टॅबिलिटी ड्युरिंग इट्स स्टोरेज. ड्रगची स्टॅबिलिटी ही स्टोरेजवरती डिपेंड ऑन मेनी फॅक्टर्स. स्टोरेजच्या भरपूर साऱ्या फॅक्टर्सवरती डिपेंड आहे, अँड प्रॉपर पॅकेजिंग इज वन ऑफ देम. आणि जर आपल्याला ड्रगची स्टॅबिलिटी टिकवायची असेल तर त्यासाठी प्रॉपर पॅकेजिंग आणि त्याची स्टोरेज कंडिशन मेंटेन करणं गरजेचं आहे. द फार्मास्युटिकल प्रोडक्ट आर इन डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ कंटेनर अँड क्लोजर. आणि ज्यावेळेस आपण पॅकेजिंग करतो त्यावेळेस काही केसमध्ये म्हणण्यापेक्षा 99% केसमध्ये फार्मास्युटिकल ड्रगचा डायरेक्टली कॉन्टॅक्ट कंटेनरसोबत आणि क्लोजरसोबत डायरेक्टली कॉन्टॅक्ट होतो किंवा डायरेक्टली कॉन्टॅक्ट येतो. So improper packaging and poor quality of containers may lead to deterioration of the product. आणि डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत असल्यामुळे इम्प्रॉपर पॅकेजिंग किंवा जे मटेरियल आपण कंटेनरसाठी यूज करणार आहोत, जर ते मटेरियल चांगल्या क्वालिटीचं नसेल तर त्यामुळे काय होऊ शकतो, आपला प्रोडक्ट हा डिटोरिएट खराब होऊ शकतो. फार्मास्युटिकल कंटेनर्स. आता आपण कंटेनरची डेफिनेशन पाहूया. फार्मास्युटिकल कंटेनर इज डिफाईन ॲज अ डिव्हाइस दॅट होल्ड द ड्रग. कंटेनर म्हणजे काय, की असं उपकरण जे ड्रगला पकडून ठेवतं. ही झाली कंटेनरची डेफिनेशन, समजली. इट इज डिफाईन ॲज अ डिव्हाइस दॅट होल्ड द ड्रग. जे डिव्हाइस ड्रगला पकडून ठेवतं. इट इज डिफाईन ॲज अ डिव्हाइस दॅट होल्ड द ड्रग and it may not be in direct contact with pharmaceutical preparation. ज्याचा फार्मास्युटिकल प्रिपरेशनशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट येऊ पण शकतो किंवा नाही पण. समजतं, फार्मास्युटिकल प्रोडक्टशी कंटेनरचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येऊ पण शकतो किंवा नाही पण. समजलं, ही झाली फार्मास्युटिकल कंटेनरची डेफिनेशन. फार्मास्युटिकल कंटेनर आर डिफाईन ॲज इट इज अ डिव्हाइस दॅट होल्ड द ड्रग and it may or may not be in direct contact with pharmaceutical preparations. ज्याचा फार्मास्युटिकल प्रिपरेशनची असं उपकरण जे की ड्रगला पकडून ठेवतं, औषधाला पकडून ठेवतं आणि त्याचा ड्रग्सची डायरेक्ट कॉन्टॅक्ट येऊ पण शकतो किंवा नाही पण, त्याला म्हटलं फार्मास्युटिकल
कंटेनर. त्यानंतर क्लोजर्स काय आहे, जे ओपन करायला झाकण, दॅट इज द क्लोजर्स. इट इज डिफाईन ॲज द डिव्हाइस दॅट मीन्स इट इज डिफाईन ॲज द डिव्हाइस बाय मीन्स ऑफ विच कंटेनर्स कॅन बी ओपन अँड क्लोज. असं डिव्हाइस, असं साधन जे कंटेनरला बंद आणि ओपन करण्याला वापर केला जातो त्याला म्हटलं आहे क्लोजर. झाकण याबद्दल काही वेगळं सांगायची गरज आहे का? जे आपण कंटेनर ओपन आणि बंद करायला यूज करतो दॅट इज नथिंग बट क्लोजर. समजलं आहे? देन गुड क्वालिटीज ऑफ कंटेनर्स. कंटेनर्सच्या काय काय गुड क्वालिटीज आहेत? इट शुड बी मेड अप ऑफ मटेरियल विच कॅन विथस्टँड विअर अँड टिअर ड्युरिंग नॉर्मल हँडलिंग. जे मटेरियल आपण यूज करणार आहोत ते कसं असलं पाहिजे? वेअर अँड टिअर ड्युरिंग, म्हणजे व्यवस्थित राहिलं पाहिजे होते. नॉर्मल हँडलिंगला ते मटेरियल व्यवस्थित राहिलं पाहिजे. त्यानंतर सेकंड, कंटेनर मस्ट हॅव अ फार्मास्युटिकल इलिजंट ॲपेरन्स. त्या कंटेनरनं फार्मास्युटिकली इलिजंट ॲपेरन्स दिला पाहिजे. त्यानंतर इट शुड बी सो डिझाईन दॅट अ डोस कॅन बी ड्रॉन फ्रॉम इट कन्व्हिनियंटली. त्यातलं अशा पद्धतीने डिझाईन केलं गेलं पाहिजे की त्यातला डोस हा एकदम इझिली काढता गेला पाहिजे. देन द कंटेनर मस्ट बी न्यूट्रल टुवर्ड्स द मटेरियल विच इज स्टोअर इन इट. कंटेनरने त्या मटेरियलसाठी ते न्यूट्रल असलं पाहिजे, म्हणजे त्यांनी कसल्याही प्रकारची ॲक्शन कंटेनरच्या मटेरियलने ड्रगवरती कसल्याही प्रकारची ॲक्शन दाखवली गेली नाही पाहिजे. ठीक आहे. मटेरियल कसं पाहिजे की मटेरियल असं पाहिजे, कंटेनरच्या मटेरियलने ड्रगच्या मटेरियलवरती कसल्याही प्रकारची किंवा ड्रग प्रोडक्टवरती कसल्याही प्रकारची ॲक्शन दाखवली गेली नाही पाहिजे. इट इज न्यूट्रल टुवर्ड्स द मटेरियल. देन इट शुड हेल्प इन मेंटेनिंग द स्टॅबिलिटी ऑफ प्रोडक्ट अगेन्स्ट द एन्व्हायरमेंटल फॅक्टर विच कॉज इट्स डिटोरिएशन. प्रोडक्टने काय केलं पाहिजे? इट शुड बी मेंटेनिंग द स्टॅबिलिटी ऑफ प्रोडक्टची स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी मदत केली पाहिजे. कशाविरुद्ध? एन्व्हायरमेंटल फॅक्टरमुळे काय होतं आहे? प्रोडक्ट आपला खराब होतो आहे. एन्व्हायरमेंटल म्हणजे ऑक्सिडेशन रिडक्शन होऊन आपला प्रोडक्ट खराब होतो आहे. तर ह्या एन्व्हायरमेंटल फॅक्टरमुळे आपला प्रोडक्ट खराब होऊ नये यासाठी कंटेनरच्या मटेरियलने काय केलं पाहिजे? हेल्प केली पाहिजे किंवा ते मेंटेन ठेवलं पाहिजे, त्याची स्टॅबिलिटी मेंटेन ठेवली पाहिजे. द मटेरियल यूज फॉर मेकिंग द कंटेनर मस्ट बी नॉन टॉक्झिक. आणि कंटेनर तयार करण्यासाठी जे मटेरियल यूज करणार आहे ते नॉन टॉक्झिक असलं पाहिजे. त्याने कसलाही टॉक्झिक साईड इफेक्ट आपल्या मटेरियलमध्ये कधी सोडला नाही पाहिजे. देन इट शुड बी एबल टू विथस्टँड चेंजेस इन प्रेशर अँड टेम्परेचर. म्हणजे प्रेशर आणि एन्व्हायरमेंटमधलं प्रेशर आणि टेम्परेचर जरी चेंज झालं तरी त्या प्रेशर आणि टेम्परेचरचा कंटेनरवरती कसलाही परिणाम झाला नाही पाहिजे. दॅट स्टेबल स्टँडिंग राहिलं पाहिजे. दिस इज रिक्वायर्ड इन केस ऑफ स्टरिलायझेशन ऑफ पॅरेंटल प्रोडक्ट्स अलॉंग विथ इट्स कंटेनर अँड क्लोजर. देन the container must not interact physically or chemically with the substance which it holds so as to change the strength, quality or purity of substance. कंटेनरने फिजिकली आणि केमिकली सबस्टन्ससोबत कसल्याही प्रकारची रिॲक्शन किंवा इंटरॅक्ट झालं नाही पाहिजे. म्हणजे त्याची जी क्वालिटी आहे, जी प्युरिटी आहे सबस्टन्सची, ती मेंटेन राहिली पाहिजे. जेव्हा फिजिकल आणि केमिकल चेंजेस होतील तेव्हा पण कंटेनरची स्ट्रेंथ, प्युरिटी आणि क्वालिटी मेंटेन राहिली पाहिजे. नंतर कंटेनर मस्ट बी सच दॅट इट कॅन बी लेबल इझिली. कंटेनर असं असलं पाहिजे की ज्याला इझिली लेबल होईल किंवा त्याच्यावरती लेबल इझिली राहील. त्यानंतर द क्लोजर ऑफ द कंटेनर मस्ट बी इझिली रिमुवेबल अँड रिप्लेसेबल. आणि कंटेनरचे जे काही क्लोजर आहे ते इझिली निघले पण पाहिजे, रिमुवेबल म्हणजे काढता पण आले पाहिजे आणि पुन्हा फिट पण व्यवस्थित झाले पाहिजे. दीज आर द आयडियल क्वालिटीज ऑफ द फार्मास्युटिकल कंटेनर्स. देन टाईप्स ऑफ कंटेनरचे 8 टाईप्स आहेत, तुम्ही स्लाईडवरती पाहू शकतात. सिंगल डोस कंटेनर, मल्टी डोस कंटेनर, लाईट रेजिस्टन्स कंटेनर, वेल क्लोज कंटेनर, एअर टाईट कंटेनर,
टाईटली क्लोज कंटेनर, टेम्पर इव्हिडंट कंटेनर आणि एरोझोल्स कंटेनर. दीज आर द 8 टाईप्स यूज फॉर द pharmaceutical containers. Containers are divided into 8 type on the basis of their utility. त्याचा उपयोग काय आहे याच्या बेसवरती हे कंटेनरचे 8 प्रकार पाडलेले आहेत. समजलंय? कंटेनरचे 8 प्रकार पाडले, पण कशाच्या बेसवरती पाडले? डिपेंड ऑन देअर युटिलिटी. कंटेनरचा यूज काय आहे त्यावरती डिपेंड कंटेनर्सचे 8 प्रकार पाडले गेलेले आहेत किंवा कंटेनरचे 8 प्रकार आहेत. मग त्यामध्ये आहे single dose container. These containers are used to supply only one dose of medicament and hold generally parenteral products. म्हणजे सिंगल डोस कंटेनर म्हणजे काय? सिंगल डोस कंटेनर्स म्हणजे काय? These containers are used to supply only one dose. येलो कलरमध्ये दिसते पहा की ज्या कंटेनरमध्ये एकच डोस असतो. एक डोस झाला की तो डोस पण संपतो आणि कंटेनर पण मोकळं होऊन जातं. तर आणि जनरली यामध्ये काय असतात? पॅरेंटरल म्हणजे आय व्हीतनं घेणारे ड्रग, सलाईनमधनं घेणारे ड्रगच सिंगल डोस कंटेनरमध्ये असतात. मग त्याचं एक्झाम्पल आहे ॲम्प्युल्स, व्हायल्स. हे काय त्याचे एक्झाम्पल्स आहेत. ॲम्प्युल्स, व्हायल्स म्हणजे काय? डॉक्टर आपल्यासमोर ते काचाची छोटी बॉटल आणतो, कट करतो म्हणजे त्याला फोडतो आणि आपल्यासमोर इंजेक्शनच्या साहाय्याने, सिरिंजच्या साहाय्याने आपल्या सलाईनमध्ये त्याचं इन्ग्रेडियंट सोडतो आणि ती नंतर फेकून देतो. दॅट इज नथिंग बट सिंगल डोस कंटेनर. ते काय असतं? एक तर व्हायल्स असते किंवा ॲम्पुल्स असते. ती झाली सिंगल डोस कंटेनर. मग समजलं आहे ते कशासाठी वापरतो आपण? एकच डोस त्यामध्ये, मेडिकामेंटचा एकच डोस त्यामध्ये असतो. दॅट इज द सिंगल डोस कंटेनर. दिस कंटेनर्स आर यूज टू सप्लाय ओनली वन डोस ऑफ मेडिकामेंट अँड होल्ड जनरली पॅरेंटरल प्रोडक्ट्स. देन मल्टीडोस कंटेनर. मल्टीडोस कंटेनरमध्ये काय आहे पहा? These containers are allow the withdrawal of dose at varieties intervals without changing the strength, quality or purity of the remaining proportion. These containers hold more than one dose and are used for injectables. That is nothing but vials. मल्टीडोस कंटेनर काय आहे की जे कंटेनर एकापेक्षा जास्त डोस त्यामध्ये आहेत आणि पण त्यातनं एक डोस जरी काढला तरी बाकीच्या राहिलेल्या बाकी कंटेनरमध्ये जो काही ड्रग राहिला आहे त्या ड्रगच्या स्ट्रेंथ, प्युरिटी आणि क्वालिटीमध्ये कसलाही चेंज होत नाही. समजलं? त्याला म्हटलं आहे मल्टीडोस कंटेनर. आणि हे पण आपण जनरली इंजेक्टेबल म्हणून यूज करतो. मग याचं एक्झाम्पल काय सांगितलं त्यांनी? व्हायल्स. व्हायल्स म्हणजे काय की डॉक्टर पुन्हा जर आपल्याला सलाईन चालू असेल, आपण पेशंट असेल, आपल्याला सलाईन चालू असेल तर डॉक्टर काय करतात? एक बॉक्स घेऊन येतात आणि बॉक्समध्ये पावडर फॉर्म असलेलं एक बॉटल काढतात आणि लिक्विड वॉटर असलेले एक असतात आणि ते काय करतात? इंजेक्शनच्या साहाय्याने ते लिक्विड त्या पावडर फॉर्ममध्ये टाकतात, थोडंसं शेक करतात आणि आपल्यासमोरच त्याचं काय करतात? एक सोल्युशन तयार करतात आणि ते सोल्युशन एक एक करून किंवा थोड्या टाईमने आपल्या सलाईनमध्ये सोडतात. दॅट इज नथिंग बट व्हायल्स. किंवा त्या व्हायल्सलाच काय म्हटलं आहे? मल्टीडोस कंटेनर. त्या व्हायल्सला काय म्हटलं आहे? मल्टीडोस कंटेनर. समजलं? सिंगल डोस कंटेनर, मल्टीडोस कंटेनर बोथ आर यूज फॉर द इंजेक्टेबल्स. दोन्ही पण इंजेक्टेबलसाठी यूज करतात. सिंगल डोसमध्ये ओन्ली वन डोस आणि मल्टीडोसमध्ये एकापेक्षा जास्त डोस असू शकतात किंवा असतातही. परंतु जर त्यातून एक डोस काढून घेतला तर राहिलेल्या डोसच्या स्ट्रेंथ, क्वालिटी आणि प्युरिटीवरती कसलाही परिणाम होत नाही. दॅट इज द मल्टीडोस कंटेनर. देन लाईट रेजिस्टन्स कंटेनर. These containers protect the medicament from harmful effect of light. आता लाईट रेजिस्टन्स म्हणजे काय? त्याच्यात नावातच आहे, जे कंटेनर मेडिकामेंटला लाईटच्या हार्मफुल इफेक्टपासून वाचवतं. दॅट इज नथिंग बट लाईट रेजिस्टन्स कंटेनर. These containers are used to store those medicaments which are photosensitive. जे ड्रग फोटोसेन्सिटिव्ह ड्रग आहेत त्या ड्रग स्टोअर करण्यासाठी लाईट रेजिस्टन्स कंटेनर यूज केले जातात. मग काय लक्षात ठेवणार? लाईट रेजिस्टन्स कंटेनर म्हणजे मेन लक्षात ठेवणार की प्रोटेक्ट फ्रॉम हार्मफुल इफेक्ट ऑफ लाईट. लाईटच्या हार्मफुल इफेक्टपासून प्रोटेक्ट करण्यासाठी यूज केले जातात. देन वेल क्लोज कंटेनर. सेकंड, well closed container. A well closed container protects the contents from loss during transportation, handling, storage or sale.
वेल क्लोज कंटेनर म्हणजे काय, ज्या वेळेस आपण कंटेनर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करणार आहोत, तर मग ट्रान्सपोर्ट करते वेळेस हँडलिंग होते, किंवा हँडलिंगच्या वेळेस, स्टोरेजच्या वेळेस किंवा सेलच्या वेळेस प्रोडक्ट खराब होऊ नये किंवा प्रोडक्ट खाली वाया जाऊ नये, त्यासाठी वेल क्लोज कंटेनर्स यूज केले जातात. देन एअरटाईट कंटेनर्स. एअरटाईट कंटेनर्स काय आहे, यालाच काय म्हटलं आहे, हेर्मॅटिक कंटेनर्स. एअरटाईट कंटेनर्सलाच काय म्हटलं आहे, हेर्मॅटिक कंटेनर्स. आणि हे काय करतात, एअरटाईट सिलिंग किंवा क्लोजिंग करतात. म्हणजे एकदम एअरटाईट सिलिंग किंवा क्लोजिंग करतात, म्हणजे त्यामध्ये कसल्याही प्रकारची एअर नसते. दिस कंटेनर्स प्रोटेक्ट द प्रोडक्ट फ्रॉम डस्ट, मॉइश्चर, एअर. म्हणजे एअरटाईट कंटेनर प्रोडक्ट वेल क्लोज कशापासून करतात, की ट्रान्सपोर्टच्या दरम्यान प्रोडक्ट खाली वाया जाऊ नये, हँडलिंगच्या, ट्रान्सपोर्टच्या किंवा स्टोरेजच्या किंवा सेलच्या दरम्यान प्रोडक्ट सांडू नये थोडक्यात, म्हणून वेल क्लोज. त्यानंतर एअरटाईट सिलिंग असते, क्लोजिंग पण एअरटाईट असते. का, की प्रोडक्ट डस्टपासून, मॉइश्चरपासून किंवा एअरपासून खराब होऊ नये म्हणून. Whereas airtight seal container are used for injectables. एअरटाईट कंटेनर्स कशासाठी यूज केले जातात, इंजेक्टेबल्स. एअरटाईट क्लोज कंटेनर्स आर मेंट फॉर द स्टोरेज ऑफ द प्रोडक्ट. दिस इज नथिंग बट एअरटाईट कंटेनर्स. देन टाईटली क्लोज कंटेनर्स कशासाठी यूज केले जातात, these containers protect the contents from contamination by liquids, solids or vapors. टाईटली क्लोज कंटेनर्स कशापासून प्रोटेक्शन करण्यासाठी यूज केले जातात, कंटॅमिनेशन बाय लिक्विड, सॉलिड आणि वेपर्स. लिक्विड सॉलिड वेपर्सपासून प्रोटेक्शन होण्यासाठी, ड्रगचं लिक्विड, सॉलिड आणि वेपर्सपासून प्रोटेक्शन होण्यासाठी, आणि अल्सो फ्रॉम लॉस ऑर डिटोरिएशन ऑफ मटेरियल. लॉस आणि मटेरियलचं डिटोरिएशन, मटेरियल खराब नाही होऊ कशापासून, इफरवसन्स, डेली सिक्वेन्स अँड इव्हॅपोरेशन अंडर नॉर्मल कंडिशन ऑफ हँडलिंग, स्टोरेज अँड डिस्ट्रीब्युशन. Aeration under normal condition of handling, storage and distribution. A tightly closed container must be capable of being tightly reclosed after use. म्हणजे हे काय करतात, टाईटली रिक्लोज होतात कधी, आफ्टर यूज. फॉर एक्झाम्पल, गॅस सिलेंडर इज अ मेटॅलिक टाईटली क्लोज कंटेनर डिझाईन टू होल्ड गॅस अंडर प्रेशर. दॅट इज द टाईटली क्लोज कंटेनर्स. म्हणजे काय, तुम्ही पाहिलं असेल बा, त्या रबरचं काय असतं, क्लोजर असतं, आणि त्यात आपण डॉक्टर काय करतात, त्यामध्ये सिरिंग टाकतात. सिरिंग टाकल्याच्यानंतर सिरिंग आतमध्ये जाते, मटेरियल बाहेर काढलं जातं. ज्यावेळेस सिरिंग निघते त्यावेळेस ते रबर ॲटोमॅटिकली सील होऊन जातं. दॅट इज नथिंग बट टाईटली क्लोज कंटेनर्स. देन टेम्पर इव्हिडंट कंटेनर्स. टेम्पर इव्हिडंट कंटेनर्स काय आहे, these containers are fitted with a device or mechanism that reveals irreversibly whether the container has been opened. असे फिट कंटेनर जे की मेकॅनिझम आणि इरिव्हर्सिबल असतात. देन एरोझोल्स कंटेनर. एरोझोल्स कंटेनर काय आहे, आपण जेवढे पण स्प्रे यूज करतो, म्हणजे तुमचे परफ्यूम स्प्रे असतील किंवा अस्थमा पेशंटचे स्प्रे असतील, किंवा आता नवीन पेनकिलरमध्ये ओमनी जेल वगैरे स्प्रे निघलेत, एवढे जे पण स्प्रे असतील, दॅट इज नथिंग बट एरोझोल्स कंटेनर. द कंटेनर आर यूज टू होल्ड एरोझोल प्रोडक्ट. द कंटेनर आर यूज टू होल्ड एरोझोल प्रोडक्ट. एरोझोल प्रोडक्ट कंटेनर पॅक करण्यासाठी यूज करतात. द कंटेनर हॅव बीन adequate mechanical strength in order to bear the pressure of aerosol packaging. कंटेनर्स काय करतात, ॲडिक्वेट मेकॅनिकल स्ट्रेंथ बिअर करतात, तयार करतात, प्रेशर तयार करतात त्या एरोझोल पॅकेजिंगमध्ये, आणि आफ्टर दॅट तो प्रेशर कमी झाल्याच्यानंतर ते गेट फॉर्म, वेपर प्रेशरमध्ये ते बाहेर येतात. दॅट इज द एरोझोल्स कंटेनर.
then next one point is the मटेरियल यूज फॉर मेकिंग ऑफ कंटेनर्स. कंटेनर तयार करण्यासाठी कोणकोणते मटेरियल यूज केले जातात? तर कंटेनर तयार करण्यासाठी 4 प्रकारचं मटेरियल यूज केलं जातं. ग्लास, प्लास्टिक, मेटल आणि पेपर आणि बोर्ड. कंटेनर्स तयार करण्यासाठी 4 प्रकारचं मटेरियल यूज केलं जातं. ग्लास, प्लास्टिक, मेटल आणि पेपर आणि बोर्ड. या 4 प्रकारच्या मटेरियलपासून काय केले जातात? कंटेनर्स तयार केले जातात. देन नेक्स्ट ग्लास. ग्लासमध्ये काय सांगितले? ग्लास कंटेनर आर व्हेरी कॉमनली यूज इन फार्मास्युटिकल पॅकेजिंग. म्हणजे ग्लास कंटेनर हे फार्मास्युटिकल पॅकेजिंगमध्ये कॉमनली यूज केलं जातं किंवा जास्त प्रकारे यूज केलं जातं. मग त्याचे ॲडव्हान्टेजेस पाहूया. फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे ट्रान्सपरंट. कसं आहे ते? ट्रान्सपरंट आहे, म्हणजे आतले काही कंटॅमिनेशन असेल तर ते आपल्याला सहजासहजी दिसतं. त्यानंतर अवेलेबल इन व्हेरियस साईज अँड शेप. वेगवेगळ्या साईज आणि शेपमध्ये ग्लास इझिली अवेलेबल होतात. त्यानंतर विथस्टँड द व्हेरिएशन इन टेम्परेचर अँड प्रेशर ड्युरिंग स्टरिलायझेशन. ज्यावेळेस आपल्याला प्रोडक्ट कंटेनर स्टरिलाइज करावं लागतं. स्टरिलाइज करण्यासाठी आपल्याला त्याला एका टेम्परेचरमध्ये ठेवावं लागतं. त्याचनंतर त्यातले स्टरिलायझेशन म्हणजे काय? टू किल द मायक्रो ऑर्गॅनिझम किल करायचे म्हणजे त्याला टेम्परेचरमध्ये ठेवावं लागतं. तर ते स्टरिलायझेशनच्या दरम्यान एकदम स्टेबल राहतं, त्याच्यावरती कसलाही परिणाम होत नाही. त्यानंतर इट इज इकॉनॉमिकल आहे, स्वस्त आहे. त्यानंतर रेडिली अवेलेबल, सहजासहजी अवेलेबल होतं आहे. त्यानंतर इझिली लेबल, त्यावरती एकदम इझिली लेबल आपण करू शकतो. त्यानंतर इट कॅन प्रोटेक्ट द फोटोसेन्सिटिव्ह मेडिकामेंट्स फ्रॉम द लाईट ड्युरिंग स्टोरेज. म्हणजे फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल पण आपण ग्लासमध्ये स्टोअर करू शकतो. त्यानंतर इट इज द इम्परमेबल टू मॉइश्चर अँड ॲटमॉस्फेरिक गॅसेस. इम्परमेबल म्हणजे काय? नॉट टू अलाव. परमेबल म्हणजे अलाव आणि इम्परमेबल म्हणजे नॉट टू अलाव. म्हणजे मॉइश्चरला आणि ॲटमॉस्फेरिक गॅसेसला परमेबल नाही आहे, अलाव करत नाही. त्यानंतर प्रोटेक्शन पॉवर पण चांगली आहे, गुड प्रोटेक्शन पॉवर आहे. त्यानंतर डू नॉट डिटोरिएट विथ एज. म्हणजे जर जास्त टाईम जरी झाला ग्लास कंटेनरला तरी त्याला कसल्याही प्रकारचा त्याचा साईड इफेक्ट नाही आहे. कसल्याही प्रकारचं त्यावरती साईड इफेक्ट होत नाही. त्यानंतर इट कॅन बी सील ह्युमिडिटिकली बाय रिमुवेबल क्लोजर. देन न्यूट्रल आफ्टर ट्रीटमेंटच्या नंतर पण ते काय राहतं? न्यूट्रल राहतं. दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ ग्लास. देन डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ग्लास. ग्लास काय आहे? फ्रजाईल आहे. फ्रजाईल म्हणजे काय? ठिसूळ आहे. फ्रजाईल म्हणजे ठिसूळ. आणि हे काय होतं? इट कंटेनर इझिली ब्रोकन वेन ड्रॉप अँड नॉक. जर खाली पडलं तर हे इझिली ब्रेक होतं, हा त्याचा एक डिसॲडव्हान्टेजेस आहे. त्यानंतर ग्लास कंटेनर आर हेवी विच इन्क्रीज द कॉस्ट ऑफ इट्स ट्रान्सपोर्टेशन फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. ग्लास कंटेनर्स कसे आहेत? जड असतात. मग जड असल्यामुळे ट्रान्सपोर्टेशनच्या दरम्यान त्याची कॉस्ट थोडीशी वाढते. त्यानंतर ग्लास कंटेनर मे बी रिलीज अल्कली टू ॲक्वेस सोल्युशन. ॲक्वेस प्रिपरेशन जर ग्लास कंटेनरमध्ये स्टोअर केलं तर ग्लास कंटेनर काय करतात? काही केसमध्ये ॲक्वेस प्रिपरेशन किंवा अल्कली रिलीज करतात. ठीक आहे. दीज आर द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ग्लास. रिमेनिंग पार्ट विल बी डिस्कस इन next lecture. Thank you.